आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट मसालेदार आणि घरच्या पद्धतीने बनलेलं चिकन दो प्याज़ा। यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले। याला आपण मॅरिनेट करून घेऊयात। चिकनमध्ये मीठ, हळद, लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊयात। चिकन छान मिक्स करून घेतला आहे। आता दुसऱ्या बाजूला आपण दह्याचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एका बाउलमध्ये आपण दही घेऊयात आणि सेम आपण जे चिकन मॅरिनेट करायला मसाले घातले होते तेच मसाले दह्याचा मसाला तयार करण्यासाठी घालूयात। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मीठ, मग हळद, कांदा लसूण मसाला, अद्रक लसूण पेस्ट आणि चिकन मसाला घालून हे मिश्रण छान फेटून घेऊयात। मी फोडणीसाठी काही खडे मसाले घेतले। त्यामध्ये तेजपत्ता, 2 लवंग, 2 मिरी आणि दालचिनी आहे। आता आपण तेल गरम करून घेऊयात। त्यात बारीक चिरलेला कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात। हे मिश्रण थोडा वेळ आपण गॅसवर झाकून ठेवूयात, कमी गॅस करून, आणि थोड्या वेळाने त्यात आपण मॅरिनेट केलेले चिकन घालून घेऊयात। चिकनला छान परतून घेऊन परत एकदा 5 मिनिटांसाठी आपण कमी गॅसवर चिकनला शिजू देऊयात आणि परत एकदा 5-10 मिनिटं छान शिजू देऊया आणि त्यात थोडं पाणी मिक्स करून त्याला 10 ते 15 मिनिटं छान शिजू देऊयात। आता एक कांदा घ्यायचा आहे आणि त्याचे असे मोठे काप करून घ्यायचे। काप तेलात हलके परतून घेतले आहेत आणि आता हे चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। मोठे काप चिकनमध्ये मिक्स केल्याच्या नंतर त्याला आपण 2 मिनिटं दम देऊयात आणि तयार आहे आपली घरची झणझणीत आणि चविष्ट चिकन दो प्याज़ा रेसिपी। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब